आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच खास रिपोर्ट आहे जेजुरी गडावरून। जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं यश मिळालं। कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। विजय उमेदवार देखील या जल्लोषात मग्न होते। तितक्यात गडावर असं काही घडलंय की 16 जणांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलंय। नेमकं काय घडलंय जेजुरी गडावर पाहूयात त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। आगीचा हा भडका उडालाय खंडेरायाच्या जेजुरी गडावर। जेजुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल रविवारी लागला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जेजुरी नगर परिषदेवर निर्विवाद सत्ता मिळवली। जल्लोष करण्यासाठी आणि खंडोबाचे आशीर्वाद घेण्यासाठी विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जेजुरी गडावर पोहोचले। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता। मुख्य महाद्वारावरून कार्यकर्ते पोत्यानंच भंडाऱ्याची उधळण करत होते। खाली पायऱ्यांवर शेकडो कार्यकर्ते विजयाचा आनंद घेत होते। काही उत्साही कार्यकर्त्यांनी पायऱ्यांवर फटाकेही फोडले आणि तेवढ्यात आगीचा मोठा भडका उडाला। आगीचा हा भडका इतका मोठा होता की काही सेकंदात 16 जण भाजले। या आगीत नवनिर्वाचित नगरसेविकाही जखमी झाल्या। सगळ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान भंडारा उधळल्यानंतर आग लागल्यानं भेसळयुक्त भंडाऱ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। तो कुठून येतो तो सांगता येत नाही। तो वेगवेगळ्या गावात येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात। त्यामुळे तो नक्की भंडाऱ्यामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जर भंडाऱ्यामुळे झाले असेल तर त्या भंडाऱ्यावर, डुप्लिकेट भंडाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे। अन्न नागरी प्रशासन विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगरपालिका असेल, हे त्या भंडाराच्या अवैध भंडाराच्या विरोधात जी कारवाई करतील त्याला मार्तंड देव संस्थान पूर्णपणे समर्थन देईल आणि त्याच्याबरोबर उभं राहील। 8 महिन्यांपूर्वी देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी याबाबत आवाज उठवला होता। जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय। भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी झगडे यांनी केली होती, मात्र अजूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळ साहेब यांना मुंबई येथे एक पत्र देण्यात आलेलं होतं की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई व्हावी, विक्रीवर प्रतिबंध लागावा। त्या अनुषंगाने ते पत्र दिलेलं होतं। त्यामध्ये त्या बाबतीत बऱ्याच बातम्याही प्रसारित झालेल्या होत्या। ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाची सुद्धा वारंवार जत्रा यात्रा उत्सवांच्या नियोजनाच्या बैठकीमध्ये मागणी होत होती की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई व्हावी, परंतु अन्न व औषध भेसळ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। कालची जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, आनंदोत्सवाला गालबोट लागणारी आहे। जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी राज्यातनं लाखो भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात। गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात। जेजुरीत येणारा भंडारा हा कोल्हापूर आणि सांगलीतनं मोठ्या प्रमाणात येतो। हा भेसळयुक्त भंडारा नेमका येतो कुठून यावर बोलायला व्यापारी तयार नाहीये। या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत भेसळयुक्त भंडाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे। जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्यानं भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजल्याची घटना घडली आहे। यामध्ये विजयी उमेदवारांचाही समावेश आहे। ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे। या घटनेसंदर्भात मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्यानं संपर्कात आहे। दरम्यान जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी स्थानिकांनी शासनाकडे केल्या, परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे। खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे। शासनानं या घटनेची तातडीनं चौकशी करून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी। दरम्यान जेजुरी नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटानं बाजी मारल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता। मात्र जेजुरी गडावर उडालेल्या आगीच्या भडक्यानं त्या आनंदावर काहीसं विरजण पडलं। देवा राखुंडे, एनडीटीव्ही मराठी, जेजुरी।